सॅम्पल अपलोड करत असताना 20 नोव्हेंबर 2024 तारीख का टाकण्यात आलेली? ती मशीन फक्त सिम्बॉलिक का नाही ठेवण्यात आली? तर त्याचा अर्थ क्लिअर होता की एखाद्या विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 9 ते 4 सकाळी म्हणजे आमचं नाही का या राजकीय जीवनामध्ये जे काय अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं 27 वर्ष, इथं रमेश दादा असतील किंवा अंकुश अण्णा असतील यांना तर 40-45 वर्ष आले. जस्ट पुरी आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी 6 वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं. ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं. ती सिस्टीम आजही आहे. मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे. त्या मशीनमध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकपोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये 0 आहे ती 0 बरोबर आहे, तो 0 सकाळी दाखवतो. ह्या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो 20 अख्ख्या महाराष्ट्रासाठी, माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्टोन्मेंट तसा राज्यातल्या 288 मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कट दिलाय. ज्या दिवशी त्या मतदान नका म्हणजे त्या मशीन मधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला 19 तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही, 20चा पण दिलेला नाही किंवा 23चा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही. त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना 20 नोव्हेंबर 2024 दिलाय. सकाळी 9 ते दुपारी 4चा प्रोग्राम सेट केलाय. ज्या नका मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी 9च्या अगोदर होणार नाही, ती दुपारी 4च्या नंतर होणार नाही. तर त्याच्यामध्ये विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वरील नका जे काय नका ते काय यंत्र जे आहे ती मशीन जी आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तो तेवढ्या विशिष्ट वेळेतच काम करेल. इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव करेल. कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मॉकपोल घेणे बंधनकारक असतं. त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे हे दिसणं गरजेचं आहे. म्हणून ही वेळ नंतर 9 नंतरची